नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांच्याकडे आली आहे. सुनेत्रा वहिनी या गुंगी गुडी आहेत अशी नुकतीच काँग्रेसने टीका केली. परंतु आपण गुंगी गुडिया नाही आहोत. आपण बोलत नाही म्हणून ठीक आहे, पण आपण बोलणं सुरू केलं तर इतरांना पळती भुई ही थोडी होईल असं दाखवायचा निर्धार सुनित्रा वहिनींनी केला आहे का? कारण हवा तशीच आहे. सुनित्रा वहिनींनी काल राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि ही भेट तब्बल 5 तास चालली. 5 तास. आता प्रशांत किशोर हे नुकतेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, पोटनिवडणुकीत बाकीपूरमधून विजयी झाले आहेत. भाजपचा पराभव करून ते निवडून आले आहेत प्रशांत किशोर. आणि महाराष्ट्रात अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे ज्याच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, ते महायुतीमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, भाजपसोबत आहेत. आणि प्रशांत किशोर हे भाजपच्या विरोधात लढून जिंकून आलेले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही वेगळी चर्चा आहे की म्हणजे काय नेमकं काय शिस्त आहे, काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, काही वेगळं सुरू आहे का? सुनित्रा वहिनींची ही जी बैठक चर्चा झाली त्यावेळी सुनित्रा वहिनींचे सुपुत्र खासदार पार्थ पवार हेही सोबत होते. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम सांभाळलं आहे का? ही चर्चा सुरू झाली आहे की नेमकं तसं नसतं तर हे एकदम 5 तास चर्चा झाली. आता ही दुसरी भेट आहे म्हणजे सुनीता वहिनीशी प्रशांत किशोर यांची. प्रशांत किशोर यांची कीर्ती रणनीतिकार म्हणून आहे की ते निवडणुकीच्या वेळेला मदत करतात, गाईड करतात. आणि त्यांनी टाकलेले पत्ते उलटे पडलेले नाहीत. नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांचं निवडणुकीचं काम प्रशांत किशोर यांनी केलं आहे. त्यामुळे आता प्रशांत किशोर हे सुनित्रा वहिनीच्या जवळ आले आहेत, जवळ येत आहेत, बसत आहेत. त्यामुळे नेमकं काय शिजलं या बैठकीत आज सध्या याची जोरदार चर्चा आहे. म्हणजे नेमकी काय रणनीती ठरली? कारण या 3 महिन्यात ही दुसरी बैठक आहे सुनित्रा वहिनी आणि प्रशांत किशोर यांची. या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी सुनीता वहिनींना सल्ला दिला आहे, अशी चर्चा आहे की तुम्ही तुमचा प्रदेशाध्यक्ष जो आहे त्याला बदला. प्रदेशाध्यक्ष सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरेंना बदला असा सल्ला प्रशांत किशोरांनी सुनित्रा वहिनींना दिला आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ आहे पक्षात. तर राष्ट्रवादीची ताकद हे मर्यादित आहे, पण जिथे तिथे आहे तिथे आहे.
आणि सत्तेत आहे महायुतीसोबत दादांची राष्ट्रवादी. त्यामुळे राष्ट्रवादीला एक नक्कीच एक श्रेय आहे, वजन आहे. आता जर हे खरं असेल की मग तुम्ही प्रदेशाची बदला, तर मग सुनील तटकरे यांची खुर्ची धोक्यात येणार असं ते दिसतंय. आता अर्थात आता अलीकडे एवढ्यात निवडणुका नाहीत, कुठल्या विधानसभेच्या नाहीत, लोकसभेच्याही नाहीत. त्यामुळे हा सल्ला, प्रशांत किशोरांचा सल्ला सुनित्रा वहिनी लगेच तातडीनं ऐकतील वगैरे अशातला भाग नाही. परंतु सुनील तटकरे यांना फटाके सुरू झाले तसं एकूण वातावरण आहे, दिसत आहे. आता मीडियाने सुनील तटकरेंना याबद्दल विचारलं की बाबा एक काय नेमकं सुरू आहे तुमच्याबद्दल, काय ऐकतोय मी. तर तटकरेंनी हे साऱ्या चर्चा फिटवून लावल्या. त्यांचं म्हणणं असं काही नाही. प्रशांत किशोर हे आमच्या पक्षासाठी काम करतात हेही आपल्याला माहीत नाही. आणि सुनित्रा वहिनींनी जर त्यांना नेमलं असेल तर मला माहिती असतं. वहिनी काही बोललेलं नाही तशा. त्यामुळे त्याचं म्हणणं हे चर्चा वगैरे बोगस आहे. आणि आपल्याला कुणाला रणनीतिकाराची गरजच नाही असं तटकरे म्हणतात. त्यामुळे एकूणच वेगवेगळे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत की नेमकं काय सुरू आहे. काहीतरी सुरू आहे. त्याशिवाय निवडणुकीचं वातावरण नसताना सुनित्रा वहिनी प्रशांत किशोर यासारख्या रणनीतिकारासोबत बसतात, याचा अर्थ काहीतरी नेमकं शिस्त आहे. काय शिस्त आहे? सुनील तटकरे यांचे दिवस मोजले जात आहेत का? कॉमेंट करा. नमस्कार.